अखिलेश शुक्ला कल्याणमधील जो माणूस होता, त्याने जी काही भांडणं केली होती आपल्या सोसायटीमध्ये, योगीधाम, आणि खूप मोठी, फार म्हणजे उच्चभ्रू सोसायटी होती. आणि साधी गोष्ट होती की उदबत्तीचं ते जे लावतात ना, त्याचा धूर दुसऱ्याच्या घरात जात होता, म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही ही बाहेर लावू नका, दुसरीकडे लावा. परंतु त्यांनी त्याचं एवढं मोठं कारण केलं, एखाद्याच्या डोक्याला मारहाण केली, काहीतरी आणून त्या माणसाचं डोकं फोडलं, सायकल फेकली, आणि मराठी माणसाला अतोनात त्रास सहन करावा लागला. काय कारण होतं बरं? काहीच कारण नव्हतं. समजदारपणा. चला, तुम्हाला त्रास होतोय तर आम्ही ही उदबत्ती का धूप आम्ही इथं लावणार नाही, आम्ही दुसरीकडे लावून. परंतु नाही. तर असंच असतं बघा प्रत्येक ठिकाणी. शेजारी शेजारी म्हटलं ना, तर छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं होतात. एक समजदार असतो आणि एक खूप आघाव असतो, आणि त्यांच्यामध्ये खूप हाणामारी झाली, लोक जखमी झाले. आणि पोलीस चौकीमध्ये गेल्यावर त्यांची कंप्लेंट पण घेतली नाही पोलिसांनी, मराठी माणसाची. आणि आज अखिलेशला ते सर सर म्हणून बोलत होते पोलीस लोक. पोलिसांना हे शोभलं नाही, नाही का? काय ते रीतसर घ्यायचं होतं. म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये आपल्याच माणसाची तक्रार घेण्यास लोक टाळाटाळ करतात, आणि हे होतं हा का? पोलीस लोक करत नाहीत, तक्रार पटकन घेत नाहीत, एखाद्याचं काय प्रॉब्लेम आहे तो समजून घेत नाही. त्यांनी घ्यायला पाहिजे, त्याच्यावर त्यांनी काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे, किंवा दोघांना समजवलं पाहिजे, किंवा काय आहे ते हे केलं पाहिजे. परंतु होत नाही. आणि त्यामुळं त्या सोसायटीतल्या लोकांनी आंदोलन केलं, आणि आंदोलन केल्यामुळे पोलिसांना दुपारी 2 वाजता तक्रार घ्यावीच लागली. आणि तक्रार घेतल्याच्या नंतर मग ॲक्शन झाली, आणि मग त्याच्यानंतर अखिलेशला अटक करण्यात आली. तर असं आहे बघा. महाराष्ट्र म्हणतात ना मराठी माणसाचं आहे, परंतु तिथं मराठी माणूस किती सुरक्षित आहे का? तर नाही आहे. मराठी माणसाला नेहमी दाबण्याचाच प्रयत्न केला जातो. तर असं होता कामा नये. मराठी माणसांनी सर्वांनी एकत्र आलं ना, तर असल्या लोकांना आपण वेळीच त्यांची जागा दाखवली पाहिजे. आता काय झालं, साधीशी गोष्ट होती, धूप. एकमेकाला जर समजून घेतलं असतं ना, तर इतक्यापर्यंत गोष्टी गेल्याच नसत्या. हकनाक त्रास, आर्थिक, शारीरिक, मानसिक, आता किती मोठा त्रास आहे. माणसाला हेच कळत नाही. 2 पावलं मागं येण्यात काही हे नाही आहे, कमीपणा नाही आहे, उलट शहाणपणा आहे, आपला फायदा आहे. मी तर म्हणते नेहमी समोरच्याच्या मागे, समोरचा जर काही आपल्याला करत असला ना, म्हणजे आरेरावी नाही, जर तर आपण 2 पावलं मागे यावं. हां बाबा चालेल, नाही करत आम्ही असं, असं म्हणावा, जर तुम्हाला त्रास होतोय तर. विनाकारण एखाद्याला त्रास दिला ना, मग हे असं होतं. आणि शेजारी शेजारी एकमेकाच्या सुखादुःखात येणारे शेजारी, आणि ते काही जाणारे नाही, आयुष्यभरासाठी तिथेच राहणारे आहेत. तर असं करायला नव्हतं पाहिजे. एकमेकाला समजून घेऊन त्या गोष्टी झाल्या असत्या, घडल्या असत्या, तर आज इथपर्यंत ही गोष्ट गेली नसती. पण हल्ली कोणीच समजदार राहिलेलं नाही. सगळ्यांना असं वाटतं मी मोठा, मी मोठा, मी मोठा. तर त्या मोठेपणातच असं होत आहे बघा. धन्यवाद.